नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मयूर एज्युकेअर पाथफाइंडर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। इयत्ता 11वी सायन्सला ॲडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पहिला प्रश्न असतो की विषय कुठले निवडायचे। बरेच मुलं कन्फ्यूज असतात, बरेच मुलं इतरांचं ऐकतात किंवा माझ्या मित्राने हे विषय घेतलेत म्हणून मी हे विषय घेतो, किंवा बऱ्याचशा मुलांना विषयांची माहिती असते परंतु त्या कॉलेजमध्ये ते विषय अवेलेबल आहेत की नाही हे माहिती नसतं। म्हणजे असं होतं की आधी कॉलेजचं ॲडमिशन घेतात आणि मग विषय ठरवले जातात, त्यामुळे बऱ्याचशा मुलांचं पुढे जाऊन नुकसान होतं। अरे हे घ्यायला पाहिजे होतं, हे नव्हतं घ्यायला पाहिजे होतं, असं काही नंतर होतं। त्यासाठी हा व्हिडिओ आहे। तर ज्यांना अजूनही काही कन्फ्युजन आहे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमचं नक्कीच कन्फ्युजन या ठिकाणी दूर होईल। कारण आधी तुम्हाला विषय ठरवायचे आहेत आणि ते विषय त्या कॉलेजमध्ये अवेलेबल आहेत की नाही तेव्हाच त्या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे। बऱ्याच मुलांचं उलटं होतं, ते उलटं होऊ नये म्हणून हा व्हिडिओ बघायचा। आता पहिल्यांदा बघाल तुम्ही तर इयत्ता सायन्समध्ये पहिला जो ग्रुप आहे तो जेन्युनली सगळे मुलं घेतात PCMB। हा 75 ते 80% PCMB हा ग्रुप घेणारी मुलं आपल्याला आढळून येतात। तर ज्या मुलांना MST CET द्यायची असते ती मुलं मोस्टली PCMB हा ग्रुप घेतात। तर ह्याचा फायदा पण बराचसा आहे, कारण पुढे जाऊन जर तुम्हाला बायो घेऊन कुठलं करिअर करायचं असेल तरी तुम्ही करू शकता, मॅथ्स घेऊन तुम्ही कुठलं करिअर करायचं असेल तरी तुम्ही करू शकता। तर ह्या ग्रुपमध्ये नक्की विषय काय असतात PCMBमध्ये, तर पहिला तुम्ही बघता इथे तर फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, बायोलॉजी आहे, मॅथमॅटिक्स आहे, इंग्लिश आहे। म्हणजे प्रत्येक विषय 100-100 मार्कांचा। या ठिकाणी मात्र जे 3 विषय आहेत IT, मराठी आणि हिंदी, यापैकी तुम्हाला एक विषय निवडायचा असतो। मी असं सजेस्ट करेन की तुम्ही IT विषय निवडा, कारण IT विषयामध्ये 50 मार्काचं प्रॅक्टिकल असतं आणि 50 मार्काची थेअरी असते। त्यामुळे 100 पैकी 90च्या वर सर्रास मुलांना मार्क मिळतात, तर 6 मार्कांचा 1% असतो। तर तुम्हाला मिनिमम 15 ते 16% तुमची ग्रोथ होते IT सब्जेक्टमुळे। आता मराठी आणि हिंदी घेतल्याने नुकसान काही नाही आहे। जर तुमचं मराठी खूप चांगलं असेल, तुमचं हिंदी खूप चांगलं आहे की तुम्ही आरामात 90च्या वरती त्यामध्ये मार्क्स मिळवू शकता, तर मराठी हिंदी घेतलेलं काही वाईट नाही आहे। आणि ज्या मुलांना ITमधून पुढे काही करिअर करायचं असेल किंवा कम्प्युटरमधून करिअर करायचं त्यांनी अवश्य IT घ्या। आणि IT त्या कॉलेजमध्ये अवेलेबल आहे का, किंवा मला 10वीला जेवढे टक्के पडले त्या टक्केवारीला मला तिथे IT मिळेल का, याची चौकशी करूनच तुम्हाला त्या कॉलेजमध्ये काय करायचं आहे, ॲप्लाय करायचं आहे। तर कारण ITची फी इतर विषयांच्या मानाने थोडीशी जास्त असते। जर आपली आर्थिक परिस्थिती नसेल आणि ITचं आपल्याला पुढे जाऊन काही जास्त बेनिफिट होणार नसेल तर मराठी आणि हिंदी घेतलं तरी चालेल, काही त्यामध्ये नुकसान नाही आहे। आता पहिला ग्रुप झाला PCMB, ज्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायो, मॅथ्स हे 4 विषय आले। आता ग्रुप आपण Bकडे जाऊया की जर PCB ग्रुप घेतला तर कुठले विषय ठेवायचे आणि कुठले विषय अवॉइड करायचे। तर PCB म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी। या ठिकाणी फक्त तुम्हाला मॅथमॅटिक्सच्या ऐवजी कॉलेज तुम्हाला जॉग्राफी किंवा इकॉनॉमिक्स, तर कॉलेजवरती डिपेंड आहे। एक तर तुम्हाला जॉग्राफी मिळेल, आयदर इकॉनॉमिक्स। तर यापैकी तुम्हाला एक ऑप्शनल सब्जेक्ट तुम्हाला ठेवावा लागतो, किंवा त्या कॉलेजमध्ये अजून कुठला ऑप्शनल सब्जेक्ट आहे तो तुम्हाला निवडावा लागतो। काही कॉलेजमध्ये सायकोलॉजी हा सुद्धा ऑप्शनल सब्जेक्ट असतो। आता ज्यांना फिजिक्स, केमिस्ट्री, बायो घ्यायचे त्यांनी एक ऑप्शनल सब्जेक्ट ठेवायचा। इंग्लिश तुम्हाला कंपल्सरी आहे। पुन्हा इथे IT, मराठी किंवा हिंदी पैकी मी सजेस्ट करेन की तुम्ही IT घ्या। असे तुमचे 6 विषय होतात, 600 मार्कांचा पेपर तुमचा होतो। PCB म्हणजे PCBची मुलं मॅथमॅटिक्स ड्रॉप करून त्याच्याऐवजी तुम्ही इकॉनॉमिक्स किंवा जॉग्राफी घेऊ शकता। आता ज्यांना बायो ड्रॉप करायचे त्यांच्यासाठी 2 चॉईसेस आहेत। पहिला आहे PCM हा ग्रुप घ्या किंवा बायफोकल घ्या। आता बायफोकलमध्ये आणि मॅथमॅटिक्स म्हणजे PCM आणि बायफोकलमध्ये फरक आहे। या दोन्ही ग्रुपमध्ये बायो अवॉइड आहे, तुम्हाला बायो घ्यायचं नाही आहे। परंतु PCMमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोच्या ऐवजी तुम्ही इकॉनॉमिक्स किंवा जॉग्राफी सेम टू सेम मगाशी सांगितल्याप्रमाणे घेऊ शकता। इंग्लिश तुम्हाला कंपल्सरी आहे आणि ते मराठी, हिंदी, IT पैकी तुम्ही IT घ्या असं माझं सजेशन राहील। आता मी अतिशय महत्त्वाच्या ग्रुपकडे येतो आहे, तो आहे बायफोकल सायन्स। बायफोकल सायन्समध्ये जर तुम्ही विषय पाहिलात तर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, CS आणि इंग्लिश या ठिकाणी फक्त 5च विषय आहेत। आणि बायफोकल सायन्समधला अतिशय महत्त्वाचा विषय तो आहे CS। हा का महत्त्वाचा आहे, कारण CS हा 200 मार्कांचा असतो। हे तुम्ही नीट समजून घ्या। 200 मार्कांचा CS आहे। 200 पैकी जवळपास जर तुम्हाला 190 मार्क जरी मिळाले, 190 मार्क,
तरी 190 भागिले जर तुम्ही 6 करताय तर 6 त्रिक 18 आणि 6 एके 6 जवळपास 31% तुम्हाला एकटा विषय देतो तो सी एस आहे. सी एस घेतल्यामुळे तुम्हाला जॉग्राफी, इकॉनॉमिक्स, त्याचबरोबर सायकोलॉजी असे कुठलेही ऑप्शनल सब्जेक्ट घ्यायची गरज नाही आहे, कारण सी एस एकटाच विषय हा 200 मार्कांचा आहे. काही कॉलेजमध्ये सी एस देतात, काही कॉलेजमध्ये इलेक्ट्रॉनिक देतात, पण इलेक्ट्रॉनिकपेक्षा सी एस हा विषय तुम्हाला अतिशय सोपा जाईल. ज्यांना इलेक्ट्रॉनिक घेऊन पुढे काही करिअर करायचं असेल त्याने इलेक्ट्रॉनिक घेतला तरी चालेल, पण ज्यांना बायोलॉजी अवॉइड करायचं आहे, बायोलॉजी घ्यायचंच नाही आहे, त्या विद्यार्थ्यांनी जर बायफोकल सायन्स घेतलं तर तुम्हाला ते मार्कांसाठी आणि अभ्यासासाठी सोयीस्कर राहील. मोस्टली बायफोकल सायन्स कोण घेतं तर बायफोकल सायन्स जी मुलं JEE मेन्स आणि ॲडव्हान्स देऊन IITला जातात ते मुलं जास्त करून बायफोकल सायन्स घेतात. कारण IITमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन हवं असेल तर 12वीला 75% क्रायटेरिया आहे. ती 12वी बोर्डमध्ये तुम्ही कुठल्याही बोर्डचे असाल, महाराष्ट्र बोर्ड, बिहार बोर्ड, राजस्थान, कलकत्ता, कुठल्याही बोर्डचे तुम्ही असू द्या, तुम्हाला 12वीमध्ये 75% पासिंग मार्क्स हवेत तर तुम्हाला IITला ॲडमिशन भेटतं, अदरवाईज भेटत नाही आहे. म्हणून 75% क्वालिफिकेशन तुम्हाला क्वालिफाय होण्यासाठी बरीचशी मुलं सी एस घेतात, कारण एकट्या सी एसमुळे तुम्हाला 31% मिळतात आणि बाकीचे जे विषय आहेत फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स आणि इंग्लिश ह्या 4ही विषयांमध्ये मिळून जरी तुम्हाला 50% पडले, फक्त ओन्ली 50%, त्यामध्ये 31% ॲड करा, तुम्ही जाताय टोटल 81%वर. ॲटोमॅटिक तुम्ही 75चा क्रायटेरिया क्रॅक करताय. त्यामुळे सी एस घेण्याचे फायदे आहेत की तुमचे डायरेक्ट पर्सेंटेज वाढतात, प्लस तुम्हाला ऑप्शनल सब्जेक्ट घ्यावा लागत नाही. आता बऱ्याच मुलांना कन्फ्युजन असतं की IT घ्यायचं की सी एस घ्यायचा, ग्रुप A घ्यायचा की ग्रुप B घ्यायचा. तर अजूनही हा व्हिडिओ बघून झाल्यानंतरही तुम्हाला जर काही डाऊट्स असतील, काही शंका असतील तर माझा नंबर मी डायरेक्ट तुम्हाला स्क्रीनमध्ये शेअर करतो. तुम्ही कॉल करून इत्थंभूत माहिती घेऊ शकता किंवा तुमच्या शंकांचं निरसन करू शकता, किंवा मयूर एज्युकेअर कोचिंग क्लासेसचं कार्यालय सेक्टर 5 घनसोली टिळक कॉलेजच्या बाजूलाच आहे. तुम्ही ऑफिसमध्ये जरी येऊन मला वैयक्तिक जरी भेटलात तरी मी तुम्हाला पूर्ण माहिती देईन, नाहीतर संपर्क करून जरी तुम्ही माहिती मिळवलीत तरी तुम्हाला पूर्ण माहिती देईन. धन्यवाद.